कोण आहे एवढी बेल वाजून राहिलं? कोण आहे? हो आले आले. ओ वाव डॉली का ग किती दिवसांनी? अगं येणंच नाही जमलं. किती बिझी, एवढं बिझी शेड्यूल चालू आहे माझं की जराही वेळ नाही मिळत मला. बापरे बाई 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 तब्येत ग तब्येत कशी केली? किती रोड झाली तू? बरं नव्हतं का तुला? अगं मी वेट लॉस प्लॅनिंग करत आहे ना. मग माझी वेट लॉस जर्नी चालू आहे ना. जिम जॉईन केला. मग मी अजिबातही जेवत नाही, म्हणजे स्ट्रीट फूड अजिबात पाहते नाही मी त्याच्याकडे तर. आणि माहिती आहे का, माझं पूर्ण डाएट प्लॅन आहे. रोज सकाळी मी किती वाजता उठून काय जेवाव, काय खाव, काय प्याव याच्यापासून. मग बघ ना मी किती छान वेट लॉस केला. बाई पण किती रोड झाली तू? निरा काळ्यात झाल्या ना हातापायाच्या. एवढं कशाला रोड व्हावं लागते? तब्येत वगैरे चांगली आहे का? थकवा खूप आला असेल हो ना? अगं मी काय काय नुसतं अडाण्यासारखा वेट लॉस थोडी करते उपाशी राहून, माहितीये का. मग माझा ट्रेनर आहे, जिम मध्ये जाते तर तेच मला व्यवस्थित जिमचे माझे सगळं हे लागलेलं आहे. म्हटलं की मी रोज काय करावं काय नाही. आणि माहितीये का मी हे करते ना वेट लॉस, त्यामुळे ना तर तिथं मला सगळं चार्टच दिला की मी कुठलं फ्रुट्स खायचं, कुठल्या फ्रुट्स मध्ये किती कॅलरीज आहेत आणि कुठल्या खाण्यामध्ये किती कॅलरीज आहेत याच्यापासून सगळं मला डिटेल मध्ये सांगितलेलं आहे म्हटलं. आणि ते मी परफेक्ट फॉलो करत आहे ना, तर म्हणूनच तर मी एवढी स्लिम ड्रीम दिसते. किती छान दिसून राहिली ना ग मी. तू दिसूनच कुठे राहिली होतो? फक्त डोकं दिसून राहिलं ना. म्हणजे अगं तसं नाही, खूप छान दिसत आहे म्हटलं. तू दिसूनच कुठे राहिली असं म्हणून राहिली. ना आम्ही पाय ना इकडून फुटून राहिलो तिकडून सुटून राहिलो. आपलं काही नाही वेट लॉस नाही ना, काही नाही. जे आलं ते खातो, जे नाही ते राहते. असं आहे आपलं. आलं की येऊ द्या. कुठं ग एवढं कुठं आपल्याला हे करायला लागते. तुझं चांगलं आहे बाई. काय विचार काय आहे तुझा? पुढचं लाईफ प्लॅनिंग काय आहे तुझं? काही मॉडेलिंग वगैरे करायचं ठरवलंय की काय तू? नाही एवढं झिरो फिगर चालू आहे तुझं करणं म्हणून म्हणते. मॉडेलिंग तर माझ्या मनातच आहे ग. माझ्या लहानपणापासून स्वप्न आहे की मी मोठं मॉडेल बनायचं. पण काय ग, घरी आई वडिलांचं तसं, आता इकडे आला तर हा नवरा असा खूपच ओल्ड विचाराचा माझा नवरा आहे. काय सांगू तुला, बॅकवर्ड आहे एक नंबर. पण आता काय करणार, काही स्वप्न माणसाच्या मनातच राहतात ग. म्हणून जाऊ द्या, नाही मॉडेल पण आपल्या जीवनाचं मॉडेल तर आपण बनवूयात. झाली ना मी एकदम झिरो फिगर. बघ कुठंच फॅट नाहीये. फॅक्ट काहीच नाही, फक्त ती केसच मांडवायला चालले. कारण बाजूला केस काऊन असे केले होते? अगं फॅशन चालू आहे ना ग. मला नाही आवडत ते लांब केसांचं ते नुसतं, मग मी कट करून टाकले. मी त्याच्यापेक्षा पण छोटे छोटे म्हटलं होतं, पण माझा नवरा म्हणाला नाही नाही एवढे तरी राहू दे. म्हणून एवढे राहू दिले नाही. एकदम मला बॉयकटच करायची होती. माझं लहानपणापासून स्वप्न आहे बरं, अगदी मस्त स्लिम ड्रीम आणि केस अगदी छोटे छोटे, असं खूप परीसारखं गुडियासारखं मला राहायला आवडते ग. चांगलं आहे बाई. पण एवढी रोड नको हो की हवा आली की उडून जाशील. तसंच उन्हाळा सुरू झाला आता उन्हाळ्यात तसेच वावटाय सुटतात. सांभाळतो स्वतःले. व्हेरी नॉटी. तू तशीच आहेस अजून. बसायला तर म्हण मला. मी तुझी एवढी बेस्ट फ्रेंड एवढ्या दिवसांनी आली, मला साधं बसायला सुद्धा आवडत नाही तू. अरे बोलताना लक्षात नाही राहिलं ग. अगं बस बस, मी तुझ्यासाठी ना छान मस्त काहीतरी चटपटीत बनवते. आणि चहा घेते का कॉफी? अगं मी तुला काय सांगते, माझा डाएट प्लॅन आहे, डाएट चार्टच आहे पूर्ण ठरलेला. आता किती वाजले, किती घड्याळ कुठे आहे ग? तू काय वर भीतीला आहे व? हा 2 वाजले ना. 2 वाजता फक्त मी पाणी पिते, ते सुद्धा अर्धा ग्लास. पाणी मोजून पितो का? तहान लागली 2 ग्लासाची तर अर्ध्याच तासात भाग होतं का? बिचारे कोण सांगितलं तुला रिकामे धंदे? पाणी भरपूर प्यायला लागते ना म्हटलं. अगं 10 ते 15 ग्लासही पाणी पिलं तर चालते ना दिवसभरातून. तू कधी काही वाचलं नाहीये का? कुणाकडे लावलाय डाएट प्लॅन, डाएट चार्ट करून राहिली? बिमार पडशील ना. आरोग्यासाठी पाणी किती महत्वाचं असते. आपल्या शरीरात पाणीच नाही तर मग काय ग बाई, कसं चालू आहे तुझं? अगं चिल, थोडी शांत हो तू. परफेक्ट ट्रेनर आहे म्हटलं. मग 20,000 रुपये तर फीच आहे चार्ट बनवून द्यायची. मग असं काय 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 स्वस्त थोडी आहे. शिकलेले आहेत ते खूप. मग याच्यामध्ये मास्टरी केली आहे त्यांनी. किती जणांचा वेट लॉस केला. माझा तर बाई फक्त 1 महिन्यात झाला म्हटलं एवढं वेट लॉस. माझा नवरा तर हप्शे पण झाला. पण बापरे, आता हे कपड्यांचं काय म्हणजे जुन्या म्हटलं द्या फेकून, नवीन घेणार आता मी. आता मी झिरो फिगर झाले ना ग. आणि माहितीये का ग बाई, मी काल गेले मॉलमध्ये आणि माझ्या मापाचा ड्रेसच नव्हता मिळत. मग लहान लेकराचे जा लागत होतं ना. लहान लेकराचे कपडे होतील ना तुले. किती हुशार ग तू. बघ मग आम्ही पण असंच केलं, फिरलो भेटलंच नाही. मग म्हटलं चला 7 वर्षाच्या मुलीचा ड्रेस झाला म्हटलं मला. म्हणजे बघ मी किती छोटीशी नन्हीशी प्यारीशी दिसत आहे ना. हो
का ग पण तुमचं तर बाळाच्या प्लॅनिंगचं चालू होतं ना, मागे भेटली होती तू बोलत होती की आता तुमचं घर झालंय तर तुम्ही बाळाला प्लॅन करायचं ठरवलंय, म्हणजे तुला पाहिजे होते ना तुम्हाला मूल, तर मग आता ग एवढं वेट लॉस केलं आणि कसं राहते का डिलिव्हरी, बाळाचं प्लॅनिंग करणं म्हणजे सोपं नसतं, स्वतः आपल्यालाच आधी हेल्दी राहावं लागतं. आता ते पोस्टपोन झालंय. अगं आता माझा नवरा म्हणतो तूच तर एवढीशी छोटूशी नन्नीशी प्यारीशी बच्ची आहे. आता कशाला बाळ हो. बरोबर आहे. तर नवऱ्याला आता लेकराची काय गरज आहे, तुलाच कडेवर घेत जाईन तो आणि छोनूला मोनूला पिल्लूला असं बनवून फिरवत जाईन गार्डन मध्ये, नाही आता बाबा गाडी घेऊन घे मग एक. अगं चिल, जस्ट जोकिंग, गंमत केली ग मी. बस तुला अर्धा ग्लास पाणी तरी चालते ना माझ्या घरचं, आणि ते पाण्यात काही प्रकार आहेत का असे, नाही गरम प्या, थंड प्या, कोमट प्या, असं काही नाही ना, चालते ना आपलं साधं माठातलं फिल्टरचं पाणी चालते ना. हो ग चालते. आणि तुला पण वेट लॉस करायचं असलं ना तर सांग बरं, आमचे ट्रेनर बरोबर सांगतात. म्हटलं अगं माझं वजन किती झालं होतं म्हटलं बाई, 75च्या वर गेलं होतं ना, मग किती जाड दिसत होती मी. एका महिन्यात माझं वजन एवढं कमी झालं म्हटलं. अगं तू पण थोडासा मेकओव्हर करणं. काय ग तू तशीच राहते बाई नेहमी एकसारखंच, मला नाही आवडत. लाईफ मध्ये चेंज हवा. मग बरं आता मी किती सुंदर दिसते ना, हो ना ग, किती सुंदर दिसते मी. हो. आता कसं असते डॉली, सुंदरतेची व्याख्याच नाहीये. हा, ज्याला जसं आवडते त्याला तसं सुंदर वाटते, हो की नाही. आता तुला रोड असण्यात, अगदी झिरो फिगर असण्यात, हाताचे काळांगाचे काठे जे काय म्हणतात ना, काड्या केल्याने तुला सुंदर वाटून राहिलं तर तुला तू सुंदर. पण माझ्या मते सुंदरता अशी आहे की आपलं निरोगी आरोग्य असलं पाहिजे, हेल्दी आपलं शरीर असलं पाहिजे. आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी करायसाठी, कार्य तत्पर राहण्यासाठी आपलं शरीर सुद्धा साथ द्यायला पाहिजे ना. तर तेवढं जरी फिट असलं तरी मला असं वाटतं आपण सुंदर आहोत. तुझे विचार तसेच आहेत ग काकूबाई सारखे. जे जोकिंग, गंमत केली ग. नाही बाई, माझ्यासाठी हे चांगलं आहे. माझ्या मुलीचा डब्बा झाला पाहिजे, नवऱ्याचा स्वयंपाक झाला पाहिजे, मी गावला गेली तर सगळे कामं करू शकली पाहिजे. एवढं असलं की झालं. मला काही वेट लॉस वगैरे करायची गरज नाही ग बाई, या कामातच माझा वेट लॉस होऊन जाते. बस तू, मी पाणी आणते तुला अर्धा ग्लास, नाहीतर मस्त फक्कड चहा केला असता. हा, आणि काहीतरी मस्त पकोडे वगैरे केले असते. दुपारी आली तू, आता घरी काहीतरी नाश्ता केला असता. तर तू तर बाई ते डाएट प्लॅन आहे, आमचं काही नाही बाई डाएट प्लॅन वगैरे काय. आम्ही कचोरी, समोसा, आलूबंडा जो येते तो आणतो. काय झालं ग? अगं मला थोडं चक्करल्यासारखंच वाटलं ग, खूप थकल्यासारखं वाटतंय. अगं बस बस इथं बस, बरं वाटतंय. आतमध्ये आराम करते का नाही तर मी पाणी आणू का, साखर पाणी देऊ का तुला? अगं नाही, साखर तर अजिबात बंद सांगितलेली आहे. साखर गुड असं गोड काहीच नाही. मी तर इथे महिना झाला गोड असं पाहिलं सुद्धा नाही ग. अगं मला चक्कर येते, मला खूप थकल्यासारखं होत आहे ग. थांब मी तुला पाणी आणतो. साखर पाणी घे जरा, बरं वाटते. एनर्जी एकदम लो झाली तुझी. नाही माझा डाएट प्लॅन चुकणार ना. अर्धाच ग्लास पाणी पिऊ शकते मी फक्त 2 वाजता. 4 वाजता मग एक फ्रुट्स खाऊ शकते. आता 2 ते 4 मला वाटच पाहावं लागेल. 4 वाजता एखादं फ्रुट्स खाल्लं की मग थोडं बरं वाटते ग मला. अगं कसलं काय ग, बिमारी पडून राहिली, एवढी थकली, एवढी अशक्त झाली, कसलं ग वेट लॉस, कसलं ग डाएट प्लॅन. मूर्खपणा करत राहता नसतं. कशाला एवढं झिरो फिगर करायला लागते तुला? हा, कुटुंबाला सांभाळता येणार नाही, तुला सांभाळत बसणार आहे का कुटुंब? मग काय करणार? अशा हाताच्या काड्या केल्या आणि मला अर्धाच ग्लास पाणी प्यायला लागते. अगं उन्हाळा सुरू होत आहे, अर्धा ग्लास पाणी पेशील, शरीर का तुझं काय हवेवर चालणार आहे का? काही मूर्खपणा करून राहिली. अगं जशी आहे तशीच तर सुंदर दिसते ग. आणि हे कशाला रोड होणे म्हणजे का सुंदरता आहे का? हे कोण सांगितलं का तुला की आपण फक्त रोड असलं की सुंदर असतं म्हणून? अगं शरीर निरोगी असलं पाहिजे. चक्कर येऊन रस्त्यानं पडली तर काय खूप सुंदर तुझं वाया जाणार आहे का सौंदर्य? काही मूर्खपणा. थांब मी इथे छान तुझ्यासाठी सरबत करून आणते. अगं मला पण वाटते ग, कारण मला खूप थकवा आला, खूपच थकली मी एकदम. आणि माहितीये का मला काही कुठलं कामही करावं वाटत नाही, कारण माझ्यामध्ये एनर्जीच नसते ग. मग काय कामाचं हे तुझं वेट लॉस, काय कामाचं हे तुझं सौंदर्य? मला पण बेलफुलवान देवरात बसून पूजा करा, त्याच कामाची आहे का तू? अगं तुझं लग्न झालंय, संसार आहे. तुझ्या घरच्यांच्या कामात नाही पडशील, तुझा संसार चुकाचा नाही करशील. लेकरं नाही बाय काही नाही, आमचं प्लॅनिंग पुढे आहे. आता मी वेट लॉस झाली, माझं झिरो फिगर झालं, काय चाटते का त्या झिरो फिगरला? काय बाई तुलाच पटवून राहिलं, मला नाही पटत असं. सौंदर्य असतेच ना, सौंदर्य हे काही रोड असण्यात नसते. अगं काही तब्येतही असते, महत्वाची असते ना आपली. छान गुबगुबीत सुटसुटीत महिला पण सुंदर दिसतात म्हटलं. सौंदर्य हे तुमच्या नजरेत असतं, सौंदर्य तुमच्या चेहऱ्यावरचे लस्ट असतं, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो, तुमच्या मनाची शांतता असते, तेव्हाच तुम्ही सुंदर दिसता. मी उपाशी राहते, मी झिरो फिगर करते आणि चक्कर येऊन खाली पडते, त्यात कुठलं सौंदर्य नाही ग बाई माझ्या मते तरी. प्रत्येकाचे मत अलग अलग असतात, पण मी तुला माझं मत सांगितलं. फक्त रोड असणं म्हणजे सौंदर्य नाही, उलट माणूस खापडलं दिसते त्यानं. चेहऱ्यावरचं तेज निघून जाते, उत्साह निघून जातो, जीवनातला आनंद कमी होते. कारण आपणच अशक्त असलं, आपणच थकलेलं असलं तर जीवनाचा आनंद घेशील कसा? जीवनाचा आनंद घ्यायसाठी तर माणसाला स्टॅमिना लागेल ना, ती एनर्जी, तो उत्साह लागेल ना, जो आपल्याला खाऊन पिऊन कुटुंबासोबत राहूनच भेटते. हे काय आणलंय तू, काही विचित्रपणा?
कशी झाली तू? कोणी सांगितलं का तुला तू कशी दिसते? ती दिसतच नाहीस तू. असं वाटते एक काळीच उभी आहे का, त्याच्यावर टोप घातला केसायचा, अशी दिसून राहिली तू. तुझी मैत्रीण आहे म्हणून मी तुला सांगते, राग आला तर राग मानू नको. जिव्हाळ्याने तुला सांगितलं, तू जशी आहेस तशीच सुंदर दिसते. रोड होण्याच्या नादात आरोग्य खराब करू नको. स्त्रीचं शरीर आहे तुझं. महिन्यावारीला पाळी जाते, पाळीतच तर किती सारं आपल्याला हे होतं, अशक्तपणा येतो. त्याच्यात असं उपाशी राहून राहून अशक्त होऊन अजून तर किती दिल्लीचं घर दूर राहिलं. आता जर तुम्ही बाळाचं प्लॅनिंग केलं तर तुझं शरीर चांगलं नसलं तर त्या बाळाला काय भेटणार आहे? दुसरा जीव आपल्या जीवात पोचायला लागते तर आपल्याला पहिले परिपूर्ण असावं लागणार आहे ना, तरच तू दुसऱ्या जीवाला काहीतरी देशील ना त्या. तुझंच तर शरीर इथं वाढलं पूर्ण, तुझ्यातच तर काही सुपिकता राहिली नाही, तर तू कसं काय बाळाला जन्म देशील? हो ग, तुझंही बरोबर आहे. मी खूपच थकली ना ग, ते रोड झाल्यामुळे झालं असेल हो ना ग. काय बिचारी एवढी शिकली सवरली हुशार पोरगी, आणि काय डोक्यात फॅड आणलं काय माहिती की रोड असली म्हणजे सुंदर दिसते. कोणी सांगितलं ग? आधीच तर किती छान दिसायची तू. म्हणजे काय काय आरोग्य सांभाळणं, तब्येत तर काय रोड असते, कोणी जाड असते, कोणी बारीक असते, याच्या व्यतिरिक्त काही नसतेच ना. आरोग्य आहे ते तुम्ही कामात किती स्फूर्तीदायक आहे याच्यावरून तुमचे आरोग्य समजले जाते. अगं असं काहीच नाही, लठ्ठपणा आहे म्हणजे तुम्ही चांगला दिसत नाही, हे चुकीचा कन्सेप्टच चुकीचा आहे. हा सौंदर्य म्हणजे बारीक, हे चुक्कच आहे एक नंबर. चांगल्या सुदृढ स्त्रिया सुद्धा सुंदर दिसतात म्हटलं, अगदी गुलाबाच्या फुलासारख्या खुललेल्या दिसतात. आणि हे काय आणलं काय? बरोबर आहे की नाही बरं मैत्रिणींनो? सांगा बरं. हे काही आता या डॉली सारख्या पोरींनी काही आणलं, आम्ही रोड. अरे रोड असा आरोग्य आहे तुमचं. काही जण रोड असतात, काही जण जाड असतात. म्हणजे तुम्ही रोड आहे म्हणजे तुम्ही चांगले आहे, तुम्ही जाड आहे म्हणजे तुम्ही मांगले, असतं काही नसते ना. हो की नाही? मी माझं मत मांडलं, तुमचं मत सांगा बरं मला पटापट कमेंटमध्ये सांगा. कारण आजकाल हे वेट लॉस तब्येतीला हानी पोचूनही वेट लॉस करून राहिला आजकालच्या पोरी. लहान लहान पोरीच चालेल, मी नठ्ठ नाही झाली पाहिजे, मी हे नाही खात, मी ते नाही खात, मी तूप नाही खात, मी दही नाही खात, मी दूध नाही खात. अरे काही नाही खात तर ते आरोग्य कसं राहील? हे शरीर आहे, या शरीराला सगळंच पाहिजे, जेवणही पाहिजे, पाणीही पाहिजे, उपवास तापासही पाहिजे. कारण उपवास हा त्याच्यासाठी असतो की एक दिवस आपल्या पोटाच्या मशीनला आराम देणे, त्याच्यासाठी उपवास असतो. हो की नाही? मी नाही म्हणत की गबर गबर तुम्ही पिझ्झा, बर्गर, समोसे, कचोऱ्या रोज खा. स्ट्रीट फूड कमीत कमी खा, पण घरचं वरण भात, भाजी पोळी, साजूक तूप हे जरूर खा.